हॅलो. सो आज आपल्यासोबत माझा एक मित्र ओमकार आहे. त्यांनी बॅचलर्स इन केमिकल इंजिनिअरिंग केलंय ICT मधून आणि त्यांनी जॉन हॉपकिन्स मधनं PhD कम्प्लीट केलेली आहे. सो आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया त्याचा जर्नी. सो फर्स्टली थँक्यू ओमकार फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस सिरीज. मी पहिल्या क्वेश्चन असं विचारेल की तू काय करतोस, लाईक व्हॉट डू यू करंटली डू? सो मी गेल्या 5-6 वर्षात बऱ्याच गोष्टी केल्या. सो ईशानी जसं सांगितलं, पहिले मी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधनं माझं बॅचलर्स इन केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी जॉन्स हॉपकिन्स मध्ये कॅन्सर रिसर्च साठी PhD करायला गेलो. त्या 5 वर्षांमध्ये मी ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरवरती बराच रिसर्च केला, पेपर्स पब्लिश केले. आणि त्याच्यानंतर असा दुविधा मनस्थितीत होतो की काय करायचं याच्यानंतर, प्रोफेसर व्हावं का, इंडस्ट्रीमध्ये जाऊन रिसर्च करावा का. पण त्यावेळेला मला असं वाटलं की जरा वेगळा एक्सपिरियन्स घेऊया, कारण 5 वर्ष खूप रिसर्च झालाय. म्हणून मी मेकिन्झी अँड कंपनीमध्ये सध्या मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून आहे. नाईस. तू केमिकल इंजिनिअरिंग का चूज केली? म्हणजे व्हॉट वॉज द ट्रिगर? अ, कारण मी 11वी-12वीत असताना मला केमिस्ट्री खूप आवडायचं. अ, आणि तेव्हा असं मला वाटलेलं की केमिस्ट्री इक्वल्स केमिकल इंजिनिअरिंग. म्हणून खूप असं भाबड्या विचारांनी मी केमिकल इंजिनिअरिंग चूज केलं. पण मला नंतर कळलं की केमिकल इंजिनिअरिंग मध्ये केमिस्ट्री आहे, पण असा मूळ भाग मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स आहे. पण ओके. इवन आफ्टर दॅट जेव्हा मी केमिकल इंजिनिअरिंगला गेलो, तेव्हा मला कळलं की केमिकल इंजिनिअरिंग मध्ये करायला खूप गोष्टी आहेत आणि तुम्ही एकाच वेळेला खूप गोष्टींमध्ये अनुभव घेऊ शकता. सो तुम्ही पॉलिमर्स मध्ये काम करू शकता, तुम्ही ड्रग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करू शकता, तुम्ही ऑइल इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता, तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. आणि तेव्हा मला कळलं की खूप वर्सेटाईल ब्रांच आहे आणि खूप वर्सेटाईल एक्सपोजर तुम्हाला मिळू शकतं. म्हणून मग मी पण त्या 4 वर्षात खूप एक्सपोजर घ्यायचा प्रयत्न केला आणि मला पर्सनली खूप मजा आली माझे 4 वर्ष ICT मध्ये. सो आणि दॅट इज ऑल मॅटर्स. आणि मी सगळ्यांना रेकमेंड करेन की त्यांनी आयसीटीचा डेफिनेटली विचार करावा. इट्स नॉट वन ऑफ दोज कॉलेजेस लाईक COEP VJT आहे जे भरपूर लोक विचार करतात ऍट द टॉप ऑफ देअर माइंड. बट तुम्हाला जर का केमिकल इंजिनिअरिंग किंवा त्याच्या आसपासच्या कुठल्याही ब्रांचमध्ये इंटरेस्ट असेल तर इट्स डेफिनेटली वन ऑफ दी बेस्ट कॉलेजेस टू गो टू इन इंडिया. नाईस नाईस. तू आता म्हणालास की तू बॅचलर्स इन केमिकल इंजिनिअरिंग केलं. सो त्याच्यासाठी तू काय शोध घेतलास, म्हणजे ICT चूज करण्याच्या आधी, लाईक कॉलेज कसं निवडलंस? आय मीन, आपण इंडियात असताना सगळे JEE देतो, बिट्स देतो, बिट्सॅट देतो, CET देतो. आता मला माहित नाही की एकच परीक्षा आहे की किती परीक्षा आहेत, पण 12वीत असताना मला एवढं नक्की होतं की मला कॉम्प सायन्स करायचं नाहीये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये फार रस नाहीये. आणि तेव्हा मी जेव्हा बघत होतो की केमिस्ट्री मध्ये काहीतरी करायचंय, ऑब्वियस चॉईस वॉज समथिंग लाईक आयसर, जिथे जाऊन मी BSMS ड्युअल डिग्री घेतली असती. पण ऍट दॅट पॉइंट मला भरपूर लोकांनी असा ऍडवाइस दिला की इंजिनिअरिंग इज अ गुड फर्स्ट डिग्री टू हॅव, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता. ॲज आय नो तुला पण खूप लोकांनी सल्ला दिला असेल तेव्हा, डिपेंडिंग ऑन युअर करिअर जर्नी. पण तेव्हा आय वॉज जस्ट लुकिंग ॲट बेस्ट केमिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस इन इंडिया आणि ICT ॲट दॅट पॉइंट वॉज रँक्ड. तेव्हा जस्ट एक सर्वे झाला होता आणि ICT वॉज रँक्ड ग्लोबली ॲज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस टू डू केमिकल इंजिनिअरिंग इन. आणि मग मी त्याच्यानंतर अजून शोध घेतला आणि मग मला कळलं की दिस इज समथिंग जिथे खूप स्पेसिफिकली केमिकल इंजिनिअरिंग साठी ट्रेनिंग दिलं जातं. खूप रिसर्च ओरिएंटेड माइंडसेट आहे. ॲलमनाय मध्ये मुकेश अंबानी आणि आरे माशेलकर सारखी खूप मोठी लोक इकडनं ग्रॅज्युएट झाली आहेत. सो मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की दिस इज अ कॉलेज आय वुड रिअली एन्जॉय गोइंग टू. आणि माटुंग्यात होतं, मुंबईत होतं. मग माझे दुसरे ऑप्शन्स वर गोइंग समवेअर लाईक पिलानी और गुवाहाटी. आणि आय वॉज लाईक गोइंग टू मुंबई वुड बी, मुंबईत जाऊन ओव्हरऑल लाईफची ग्रोथ पण अजून बेटर होईल. आणि आय थिंक दॅट वॉज अ गुड डिसिजन लुकिंग बॅक. जस्ट एक क्लॅरिफिकेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा माझा डिसिजन होता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं. इट्स फेअर इनफ, फेअर इनफ. तुला फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? तू खूप सपोर्ट होता. माझ्या आई वडिलांनी मला
कधीच असं थांबवलं नाही किंवा काय असं की हे कर ते कर असं कधी सांगितलं नाही. इनफॅक्ट माझ्या आई वडिलांनी दोघांनी ॲट नो पॉइंट इन माय करिअर कधी मला असं स्पेसिफिकली हेच चूज कर किंवा हेच चूज करू नको असं सांगितलं नाही. आणि ॲट द सेम टाइम त्यांनी माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवला की तू जो निर्णय घेशील त्याच्यामध्ये आमचं पूर्ण तुला समर्थन असेल. इवन जेव्हा मी US ला डायरेक्ट PhD करायला याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा मी 20-21 वर्षाचाच होतो. पण तरी पण माझ्या आई वडिलांनी दोघांनी मला पूर्ण साथ दिली आणि त्यांच्या साथीशिवाय तर नक्कीच नसतं झालं. नाईस. मग तू फ्रॉम बॅचलर्स टू डायरेक्ट PhD हा डिसिजन का घेतला? तर ICT मध्ये युजली आमच्याकडे रिसर्चचं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर का ॲव्हरेज कॉलेज जर्नी बघितलीत कम्पेअर्ड टू सम अदर कॉलेजेस, तर ICT मध्ये रिसर्चवरती खूप जास्त म्हणजे रिसर्चचा खूप जास्त प्रभाव आहे स्टुडंट्सवर. खूप तुम्ही फर्स्ट इयर पासूनच तुम्हाला सांगितलं जातं की रिसर्च करा, रिसर्चमध्ये तुम्ही डेव्हलप होऊ शकता, तुम्हाला तशा अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात. आणि मला तशा अपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि मला असं वाटलं की मला आवडेल पुढे रिसर्च करायला. आणि त्यावेळेला मला थर्ड इयर मध्ये गेल्यानंतर कळलं की तुम्ही बॅचलर्स नंतर डायरेक्ट PhD पण करू शकता. आणि वन ऑफ द बिगर ऍडव्हान्टेजेस ऑफ दॅट इज की तुम्हाला लोन नाही घ्यायला लागत, तुम्हाला फुल्ली फंडेड प्लस स्टायपंड मिळतो. आणि ऍट दॅट पॉइंट इट वॉज व्हेरी असं लुक्रेटिव्ह की अरे वा, आपल्याला कोणीतरी पैसे देणार आहे रिसर्च करायचं. आणि भरपूर म्हणजे माझ्या बॅच मधले तरी ऑलमोस्ट 50% लोक US मध्ये PhD करायला आलेले तेव्हा. त्याच्यामुळे आय वॉज लाईक ओके, दिस सीम्स लाईक अ गुड पाथ फॉरवर्ड. आणि ऍट द सेम टाइम हॉपकिन्स सारख्या ठिकाणून जेव्हा तुम्हाला ऑफर येते तेव्हा इट्स हार्डर टू रिजेक्ट और हार्डर टू लुक अहेड. सो मग मी तो डिसिजन घेतला US ला डायरेक्ट PhD करायला यायचा. सो 10th-12thला तुला विषय आवडायचा त्याच्यावरनं तू तुझं बॅचलर्स डिसाईड केलं. बॅचलर्स मध्ये तुला रिअलाइज झालं की रिसर्च आणि PhD ला डायरेक्ट जाऊ शकतो. पण तू मगाशी म्हणलं रिसर्च तुझा कॅन्सर फील्ड मध्ये होता. सो मग वाय कॅन्सर? ऍक्च्युली लॉंग स्टोरी, पण मला जेव्हा केमिकल इंजिनिअरिंग चूज केलं तेव्हापासूनच मला थोडा फार्मसी आणि केमिकल इंजिनिअरिंग किंवा आपलं मेडिसिन फील्ड आणि केमिकल इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता. आणि ड्रग डिलिव्हरी म्हणजे आपण एखादी गोळी घेतो किंवा आपण एखादं औषध जेव्हा घेतो तेव्हा ते औषध योग्य ठिकाणी तुमच्या बॉडीमध्ये जाणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण नुसतं तुम्ही औषध जेव्हा घेता तेव्हा ते पोटातनं रक्तात जातं आणि रक्तातनं सगळीकडे सर्क्युलेट होतं. तर जेव्हा ते सगळीकडे सर्क्युलेट होतं तेव्हा जर का तुम्ही योग्य क्वांटिटीमध्ये जर का ते पोचलं नाही जिथे तुम्हाला ऍक्च्युअली गरज आहे, तर त्या औषधाचा काहीच उपाय होत नाही. तर हाऊ डू वी ऍक्च्युअली गेट दीज सिस्टम्स टू बी इन अ बेटर स्पॉट, की खरंच जे रोग आहेत त्या रोगांमध्ये तुम्हाला कमीत कमी औषध वापरून कमीत कमी साईड इफेक्ट्स मध्ये जास्तीत जास्त प्रभाव नाही. आणि वन ऑफ द हार्डेस्ट डिसिजेस टू सॉल्व्ह दिस फॉर इज कॅन्सर. आणि त्याच्यात पण मोस्टली ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रॉस्टेट कॅन्सर मध्ये आता तुम्ही जे बघताय की खूप जास्त औषधं बेटर झालेत. वन ऑफ द रिझन्स फॉर ऑल दॅट इज ऑल्सो बिकॉज ड्रग डिलिव्हरी मेकॅनिझम्स आणि ड्रग डिलिव्हरी मेथड्स खूप बेटर झालेत. आणि ड्रग डिलिव्हरी मध्येच मला काम करायचं होतं आणि कॅन्सर जस्ट इज वन ऑफ द मोस्ट टॅकल्ड डिसीजेस ज्याच्यात ड्रग डिलिव्हरी चे ऍडव्हान्सेस चालू आहेत सध्या. सो दॅट जस्ट सीम्ड लाईक द राईट एरिया टू बी इन. इंटरेस्टिंग. तू जेव्हा PhD करत होता किंवा रिसर्च करत होता, सो तुझा डे टू डे लाईफ, डे टू डे टाइम प्लॅनिंग, टाइम टेबल कसं असायचं? सो तुम्ही जेव्हा रिसर्च करता तेव्हा तुमचा डे टू डे असं तुम्ही 9 वाजता सुरू करून 5 वाजता संपतंय असं कधीच होत नाही. प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक दिवशी तुमच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात तुम्हाला. आणि बिकॉज मी बायोलॉजी ओरिएंटेड PhD मध्ये होतो तर ऑफकोर्स उंदीर आणि सेल्स म्हणजे तुम्ही जेव्हा जिवंत गोष्टींबरोबर काम करता तेव्हा तुम्हाला असं नाही म्हणून चालत की मी 5 वाजता जाणार आहे किंवा मी 6 वाजता जाणार आहे किंवा मी 10 वाजताच येणार आहे. त्याच्यामुळे युजली डे टू डे यूज टू लुक लाईक की त्या दिवसाचा जो काही एक्सपेरिमेंट प्लॅन असेल
त्यानुसार तुम्ही लॅबमध्ये जायचं, लॅबमध्ये काम करायचं आणि मग त्याच्यानंतर जो काही 1-2 तासाचा ब्रेक मिळेल मध्ये त्याच्यात तुम्ही जिम किंवा बाकी काही करू शकता, युनिव्हर्सिटी फॅसिलिटीज वापरू शकता आणि मग नंतर तुम्ही घरी जाऊन वाचन आणि बाकी काही तुम्हाला त्याच्या दृष्टीने काम करायचं असेल तर ते करू शकता. सो युजुअली इट यूज टू बी लाईक 10 ते 12 तासाचा दिवस आणि असं काही वीकेंड स्पेसिफिकली तुम्ही नाही प्लॅन करू शकत कारण कधी जायला लागू शकतं. नाईस. अ, ह्याच्यातलं सगळ्यात जास्त इन्स्पायरिंग काय होतं तुला? म्हणजे व्हॉट डिड मेक यू हॅपी? आय नो तुम्ही जेव्हा पीएचडी करत असता तेव्हा वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स इज की जेव्हा तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करता आणि दॅट एक्सपेरिमेंट ऍक्च्युअली वर्क्स or you find something that you never thought you will find. I know a lot of people will say that, but I think माझ्यासाठी one of the most rewarding moments was जेव्हा when I worked with a lot of mentees जे undergraduate first year मध्ये जेव्हा लॅबमध्ये आलेले, जेव्हा तुम्ही त्यांना एक रिसर्चर म्हणून पुढे जाताना बघता, तेव्हा तुम्हाला जो आनंद मिळतो तो आय थिंक माझ्यासाठी तरी पर्सनली खूप इम्पॉर्टंट होता की वन ऑफ माय मेंटीज वॉज इन द लॅब फॉर लाईक 3 इयर्स. तिचं जेव्हा मास्टर्स झालं आणि जेव्हा तिला जॉब मिळाला एका मोठ्या फार्मा कंपनीमध्ये, तेव्हा मला खूपच असं वाटलं की ओके दिस इज व्हॉट ऑल दिस इज फॉर आणि आय वॉज व्हेरी हॅपी दॅट आय कुड कॉन्ट्रीब्युट. तू हे कॉन्ट्रीब्युटवरनं बोलला, मी म्हणेल की अ, तुझं जे बाकी सोशल जे आहे की यू वर्क फॉर सावली सेवा ट्रस्ट, त्याच्याबद्दल पण थोडं सांगशील का? अँड हाऊ कॅन हो, अदर कॉन्ट्रीब्यूट टू इट टुवर्ड्स इट? नक्की नक्की. सो माझी आई पुण्यामध्ये एक संस्था चालवते सावली सेवा ट्रस्ट म्हणून. ती सध्या आम्ही पहिले अ, बुधवार पेठेतल्या वेश्यांच्या मुलांसाठी काम करायला सुरुवात केली आणि तिथून आम्ही आता आज 100 पेक्षाही जास्त मुलांना सपोर्ट करतो त्यांच्या एज्युकेशनसाठी. त्यांना जसं आपल्या घरातल्या लोकांना जसं शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा मिळतो तसं आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं आमची अशी आशा आहे की अजून शेकडो लोक बाहेर येऊन आज सोसायटीसाठी कॉन्ट्रीब्युट करू शकतील आणि आज मी माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं माझ्या आईला मदत करायचा प्रयत्न करतो. पण ऑफकोर्स तुम्ही प्लीज जे पण हा व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज सावली सेवा ट्रस्टचं काम नक्की बघा. वी कॅन एनी हेल्प इज ऑलवेज मस्ट फॉर द ग्रोथ ऑफ द सोसायटी. नाही, आपण आणि लिंक्स पण देऊयात ओंकार याच्यामध्ये खाली. नक्की चालेल. हो चालेल. वॉन्ट्स टू कॉन्टॅक्ट ते करू शकतात. येस. सो परफेक्ट. जस्ट कीपिंग इट साइड आणि थँक्यू फॉर दॅट. चॅलेंजेस काय आले ड्युरिंग पीएचडी? पीएचडी मध्ये चॅलेंजेस असतात. म्हणजे एव्हरी डे इज अ चॅलेंज. आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंजेस इन अ पीएचडी इज की तुम्हाला खूप वेगवेगळ्या दिशांनी डेटा मिळतो आणि वेगवेगळ्या प्रत्येक एक्सपेरिमेंट मधनं काहीतरी वेगळं नवं कळतं आणि कधी कधी असं होतं की तुम्ही आज जो एक्सपेरिमेंट केलाय तो कालच्या एक्सपेरिमेंटच्या रिझल्टला कॉन्ट्राडिक्ट करतो किंवा मग दुसऱ्या लॅब मधनं काहीतरी वेगळाच रिझल्ट मिळतो ज्याच्यामधनं तुम्ही केलेलं रिसर्च आतापर्यंतचा इनव्हॅलिडेट होऊ शकतो. त्याच्यामुळे कॉन्स्टंटली यू हॅव टू इव्हॉल्व युअर थिंकिंग. यू कॅन नेव्हर से की आज मला जे माहिती आहे तेच उद्या पण मला माहिती असेल किंवा उद्या पण हेच सत्य असेल. त्याच्यामुळे यू हॅव टू बी कॉन्स्टंटली ऑन टोज अँड कॉन्स्टंटली यू शुड इव्हॉल्व युअर नॉलेज आणि यू हॅव टू हॅव दॅट परसिव्हिअरन्स. कारण 8 पैकी 10 वेळेला तुम्हाला जसा रिझल्ट एक्सपेक्टेड आहे तसा येणार नाहीये. त्याच्यामुळे टू हॅव दॅट टू हॅव दॅट डिझायर की मी उद्या पण उठून परत तोच रिसर्च करायला येईन, हे जरा थोडं तुम्हाला कळायला वेळ लागतो की इट्स ओके तुम्हाला रोज जायचंय लॅबमध्ये काही झालं तरी. पण ओव्हर टाइम सवय होते आणि यू गेट बेटर ॲट इट आणि आय थिंक ओव्हरऑल तुम्हाला लाईफमध्ये पण तुम्हाला कुठलाही जॉब करताना दिस इज नॉट अ बॅड थिंग टू हॅव कॅरी की यू जस्ट हॅव टू शो अप एव्हरी डे अँड गिव्ह युअर बेस्ट. नाईस, नाईस. पीएचडी किंवा केमिकल इंजिनिअरिंग किंवा इन जनरल फील्ड विच यू आर वर्किंग इन, त्याच्यामध्ये कुठले मिथ्स आहेत का विच यू वुड लाईक टू क्लॅरिफाय? That's a good one. I think one of the things I feel like a lot of people
आणि मे बी मी कन्सिडरिंग की आपण आज लोकांना करिअर चॉईसच्या दृष्टीने बोलतोय. आय थिंक अबाउट केमिकल इंजिनिअरिंग, अ लॉट ऑफ पीपल थिंक अबाउट केमिकल इंजिनिअरिंग की अरे ही तर शेवटची ब्रांच आहे. म्हणजे मला तर जेव्हा मी 11वी-12वीत होतो आणि जेव्हा मी केमिकल इंजिनिअरिंगला जायचा डिसिजन घेतला तेव्हा खूप लोकांनी मला म्हटलं, हे केमिकल इंजिनिअरिंग काय करतोय, काही पॉइंट नाहीये कोणी. कारण भरपूर लोकांना असं वाटतं केमिकल इंजिनिअरिंग करून तुम्ही फक्त रिफायनरीच्या प्लांटमध्ये इंजिनियर म्हणून लागू शकता. आणि मला असं सांगायला ठामपणे आवडेल की तुम्ही खूप काय काय करू शकता केमिकल इंजिनिअरिंग नंतर. आणि नक्कीच तुम्ही चेकआउट करा की तुम्हाला काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण मला असं वाटतं की केमिकल इंजिनिअरिंग करून इट्स वन ऑफ दी मोस्ट डायव्हर्स फील्ड्स. आणि भरपूर लोकांना असं वाटतं की केमिकल इंजिनियर म्हणजे फक्त तुम्ही रिफायनरीमध्ये काम कराल किंवा तुम्हाला काही जॉब ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या नाहीयेत. तर मला असं वाटतं की आय डोंट नो इफ अ लॉट ऑफ पीपल नो, बट ग्लोबली केमिकल इंजिनिअरिंग इज वन ऑफ दी हायेस्ट पेड प्रोफेशन्स इन द वर्ल्ड. सो I don't know if a lot of people know that, but so तू मगाशी म्हणाला की ह्याच्यात खूप ऑपॉर्च्युनिटीज, कॅन यू नेम अ फ्यू? yeah. So फॉर एक्झाम्पल आपल्याला पिडिलाइट सारख्या कंपनीज आज माहिती आहेत जे फेविकॉल बनवतात, किंवा आज ज्या पेंट्स कंपनीज आहेत त्यांच्या मोस्ट ऑफ द टॉप वरती सगळे केमिकल इंजिनियर्सच आहेत आज. तुम्ही आज फार्मा कंपनीज जर का बघाल तर त्या फार्मा कंपनी आज मोठ्या मोठ्या फार्मा कंपनीजचे सीईओ किंवा इवन ॲट अ हायर रँकिंग ऑफिशियल्स, अ लॉट ऑफ देम आर केमिकल इंजिनियर्स. कारण तुम्हाला एक इंजिनिअरिंग प्लस फार्मा रिसर्चचा इंटरसेक्शन लागतो, विच यू गेट इन केमिकल इंजिनिअरिंग. ॲट द सेम टाइम सध्या जो नॉव्हेल आपण AI इन रिसर्च किंवा ओव्हरऑल जनरेटिव्ह AI हे सगळं जे आपण म्हणतोय, आणि आज there are a lot of chemical engineers who are trying to bring in that AI plus data science view into polymer research as well as catalysis research. ज्यामुळे आज खूप लोक असा विचार करतात की आपण जे आज पोल्युशन, आपला कार्बन फुटप्रिंट आपल्याला कमी करायचा आहे, तो आपण कसा लवकर आपले टार्गेट्स अचीव्ह करू शकतो, ह्याच्यावरती पण खूप केमिकल इंजिनियर्स आज काम करतायत. आज भरपूर केमिकल इंजिनियर्स नॉव्हेल मटेरियल्स शोधायचा प्रयत्न करतायत जेणेकरून आपला प्लास्टिकचा वापर कमी होईल. तर अशा बऱ्याच ठिकाणी केमिकल इंजिनियर्स आज या जगात काम करतायत. आणि आय थिंक इट्स वन ऑफ दी मोस्ट रिवॉर्डिंग fields you can be in, कारण there is just so much to tackle आणि you are always tackling the most real world problems. आणि at the same time I know a lot of people जे actually गॅस कंपनीज साठी पण काम करतायत on how can they make their operations efficient जेणेकरून नाही होणार पोल्युशन आज जे होत आहे त्याच्यामुळे. आणि ऑफकोर्स तुम्ही रिसर्च तर करूच शकता, आणि तुम्ही जर का माझ्यासारखे असाल ज्यांना एव्हरी फ्यू इयर्स दुसरं काहीतरी ट्राय करायला आवडतं, तर तुम्ही नक्कीच केमिकल इंजिनिअरिंग नंतर त्याही गोष्टी एक्सप्लोर करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी डिसाईड केलं मला केमिकल इंजिनिअरिंग करायचं आहे. आय जस्ट डिड माय 12th किंवा 10th नंतर, SSC HSC नंतर. तर काय स्किल्स वुड हेल्प मी बेटर, म्हणजे काय स्किल्स माझ्याकडे असलं तर दॅट वुड मेक माय इंजिनिअरिंग ऑर इन जनरल इंजिनिअरिंग बेटर, मीन केमिकल इंजिनिअरिंग बेटर. I think म्हणजे this is probably a very counterintuitive answer, but I don't think chemical engineering, or for that fact any engineering साठी तुम्हाला going in you need a special skill set. I think the only thing you need to have is that problem solving mindset, right? की आज जर का तुम्हाला एखादा प्रॉब्लेम दिलाय, बी इट अ व्हेरी स्मॉल पझल, बी इट अ व्हेरी स्मॉल मॅथमॅटिकल प्रॉब्लेम, बी इट एनिथिंग, लाईक डू यू हॅव दॅट डिझायर टू सॉल्व्ह इट? आणि इफ द आन्सर इज येस, आय थिंक यू विल बी अ गुड इंजिनियर रिगार्डलेस. कारण ऍट द एंड ऑफ द डे यू आर गोना यूज डिफरंट टूल्स टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, राईट? कॉम्प्युटर इंजिनियर्स कोडिंग वापरतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग टूल वापरतात, सिव्हिल इंजिनियर्स दुसरं काहीतरी वापरतात, बट ऍट द एंड ऑफ द डे इट्स जस्ट टूल्स टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. तर ती जी इनर तुम्हाला डिझायर आहे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, जस्ट मेक शुअर की तुम्ही यू आर मेकिंग शुअर की तुम्ही you are enjoying solving problems, because at the end of the day that's what you will do for the rest of your life, no matter what you decide to do. त्याच्यामुळे असं I won't say की there is anything special you need to know, as long as like you have that desire to solve problems. हे छान होतं इंजिनिअरिंगचं इन जनरल. सिमिली इज काइंड ऑफ बेसिकली सॉल्विंग प्रॉब्लेम, सो दॅट वॉज Yeah. इंटरेस्टिंग.
तू म्हणालास की तुझ्या आई-बाबांचा तुला खूप सपोर्ट होता इन टेकिंग दिस डिसिजन. सो आता तू जे पेरेंट्स आहेत ज्यांची मुलं 10th-12th मधनं ग्रॅज्युएट नाही सॉरी त्यांचं क्लिअर झालंय. सो त्यांना तू काय सांगशील? लाइक पेरेंट्स इज युअर टार्गेट ऑडियन्स. तू त्यांना काय सांगशील? व्हेन देअर I, किड आय वॉन्ट टू डू एक्स ऑर वाय. I think my biggest advice would be की वी आर व्हेरी ग्लॅड की आता फक्त इंजिनिअरिंग मेडिसिन किंवा फक्त कम्प्युटर सायन्स आणि मेडिसिन हे दोनच फील्ड आता नाही उरलेत. देर इज अ लॉट टू डू. आणि आय थिंक वन ऑफ द थिंग्स दॅट I would like to tell a lot of parents is ki career journey is very non-linear, right? I know a lot of people say IIT ला जाऊन पण आज you would say की त्यांचं by official standards they have taken a complete U-turn आणि आज म्युझिक मध्ये काहीतरी करतायत. किंवा तुम्ही असेही लोक बघाल ज्यांनी आज फिल्म मध्ये काहीतरी केलंय आणि आता ते एखाद्या टेक कंपनीचे सीईओ आहेत. सो इट्स नेव्हर लिनियर. आणि आय थिंक मी जेव्हा 11वी-12वीत होतो तेव्हा मला किंवा इन जनरल आपल्याकडे थोडंसं एक आहे की आत्ता जर का हे नाही झालं तर खूप प्रॉब्लेम होतील पुढे जाऊन. किंवा आत्ता फ्रंट लोड ऑल युअर like it all has to be like one after the other. And I just think personally ki you don't have to think that far ahead. Like if the kid wants to explore something that like will make them happy, it's not the end of the world. Like it's pretty non-linear, and thanks to how many different opportunities and avenues that exist today, a person can reach wherever they want to reach no matter what they do. So I wouldn't be too stressed की त्यांना हे घ्यायचंय तर मग प्रॉब्लेम होतील पुढे जाऊन, किंवा तू आत्ता कम्प्युटर सायन्स करून घे मग पुढे जाऊन तुला दुसरं काय करायचं ते कर. आय थिंक आय एम जस्ट नॉट अ ह्यूज फॅन ऑफ दोज नरेटिव्स एनिमोर. आय थिंक तुम्ही काहीही करू शकता पुढे जाऊन तुम्हाला जे करायचंय ते. सो जस्ट आस्क युअर किड व्हॉट दे वॉन्ट टू डू अँड जस्ट सपोर्ट देम अँड लेट देम फ्लाय. थँक्स. हे खूप इम्पॉर्टंट होतं की different गोष्टी try कर and then it helps Yeah, you. and I mean, and also like let them fly is also another key thing, which I think especially after staying outside of India, that's when I realized how little control parents actually have after the kid turns 18. And I think India madhe, even when a kid is going through college, parents try to have that level of, I don't Control. want to use the word interference, but like that level of control. And I would just say it, between 18 to 22, let them make mistakes, let them take the wrong decisions, but the more you let them be independent and let them do their own thing, I think they will be set up for success as it goes on. कारण आपल्याला काय क्लोन नाही बनवायचे ना आपले. त्याच्यामुळे I would highly recommend after 18 if possible, like just let them go, let them do whatever they want, and I wouldn't worry too much. Nice. आणि लास्ट क्वेश्चन आय वुड आस्क इज की 10th-12th मधल्या मुलांनी त्यांना कशात इंटरेस्ट आहे किंवा त्यांना कशात करिअर करायचंय हे कसं शोधायचं? ऑनेस्टली मलाही अजून माहित नाही मला कशात करिअर करायचंय. आय थिंक दिस इज अ नेव्हर एंडिंग क्वेश्चन. आणि जर का तुम्हाला 12वीत असताना कोणी हे सांगत असेल की मी डिसाईड केलंय मला कशात करिअर करायचंय, तर आय वुड टेक दॅट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. कारण मला पण असं वाटलेलं की मला काय करायचंय मला माहिती होतं, आणि आय डोंट थिंक एनी ऑफ दॅट्स ट्रू एनिमोर. सो आय वुड जस्ट से की टेक इट फ्यू इयर्स ॲट अ टाइम, राईट? लाईक मला आत्ता हे करायला आवडतंय म्हणून मी आत्ता हे करतोय, राईट? लाईक यू डोंट हॅव टू थिंक ऑफ दिस ॲज की मी आत्ता जो चॉईस करीन दॅट्स द करिअर फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ, राईट? लाईक मला आत्ता केमिस्ट्री आवडतंय, मला आत्ता हे करायचंय म्हणून मी आत्ता केमिकल इंजिनिअरिंग करतोय. सिम्पल. लाईक that's not that hard to like imagine and go forward with. So I wouldn't think of this as a decision that's going to change your life. So don't take that much pressure. Like no one knows what they are doing. So few years at a time, 2 years, 3 years, that's good enough. You don't have to worry too much. दिस मेक सेन्स. कारण डबल डायमंड जी मेथड आहे ना इट्स अ म्हणजे कॉपी पेस्ट मेथड आहे की यू एक्सप्लोर देन यू कम टू वन पॉइंट देन यू अगेन. Exactly. Yep. 100%. सो ती डिझाईन थिंकिंग प्रोसेस जी आहे इट्स जस्ट कॉपी पेस्ट. सो या सो मी नाही सॉरी बोलत होतास तू. मी म्हटलं
you put it really well. And I think a lot of people should embrace that as early as possible. Karan, I think a lot of people get caught into ki I need to figure everything out right now, and never works out. And then, yeah, just enjoy, have fun. Life's not supposed to be this hard. Yes, so thank you once again, Omkar, you approved to be a part of this. Of course, आणि anytime. येस, थँक्यू वन्स अगेन. आणि मगाशी म्हणल्याबद्दल आपण ते लिंक सगळे देऊयात खाली. हो, सो नक्की. आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू ऍटलीस्ट गो थ्रू इट आणि हेल्प व्हॉट एव्हर दे कॅन. Yes, please, 100%. तुम्ही केलेली मदत खूप तुम्ही दिलेली मदत खरंच शेवटपर्यंत जातीये याची तुम्हाला खात्री असेल मनापासून. आणि ईशा आणि ईशाची आई हॅव बीन support of Savali for the last, I think, 12-13 years, and very grateful for that as well. So, Yeah, thank you, Omkar, once again. of course.